नमस्कार मित्रांनो, चला तर मग आज आपण गावठी बकऱ्याचं मटण चुलीवर मातीच्या भांड्यामध्ये करूया. चला तर रेसिपी सुरू करूया. चला तर मित्रांनो, आज आपण मातीच्या भांड्यातील गावठी मटण कसं लागतं त्याची चव घेऊया आणि तेही चुलीवरचं. त्याच्यासाठी आपण हे मातीचं भांडं घेतलेलं आहे, चूल पेटवलेली आहे आणि हे गावठी मटण घेतलेलं आहे. पारंपरिक पद्धतीने बनवणाऱ्या वस्तू ह्या आपल्या काळातील फार कमी होत चाललेल्या आहेत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप लसूण, 1 वाटी मिरची आणि कांदा, 2 कांदे, 2 टॅमॅटो आणि हा लिंबू. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला पुढे दाखवते. मित्रांनो, आपण मातीचं भांडं हे चुलीवर ठेवलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये 2 चम्मच हे तेल टाकू. 2 चम्मच हे तेल टाकल्यानंतर ते तेल आपण गरम झाल्यावर त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा आपण फ्राय करून घेऊया. मित्रांनो, कांदा फ्राय होईपर्यंत आपण आपले वाटण तयार करून घेऊया. बघा तर मित्रांनो, आपला कांदा मस्तपैकी हा फ्राय होत आहे. तोपर्यंत आपण हा मसाला रेडी करूया. मसाल्यामध्ये लागलेलं साहित्य: लसूण, मिरची, कोथिंबीर, थोडेसे हळद, अर्धा टीस्पून हा आपलं मीठ. हे सगळं साहित्य टाकून आपण याला मस्तपैकी बारीक वाटण करूया. बघा तर मित्रांनो, आपला हा आबडधोबड मसाला हा रेडी झालेला आहे. आपण याला काही जास्त बारीक करणार नाही आहोत. आपण याची चव नुसतं टेचूनच घेणार आहोत. तर बघा, हा मसाला आपला रेडी झालेला आहे. तर हा मसाला आपण याच्यामध्ये कांद्याच्या याच्यात फ्राय करूया. कांदा पण छानपैकी परतून झाला होता आणि मसालाही छानपैकी परतून घेऊया. मित्रांनो, मसाला परतून झाल्यावर मित्रांनो त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मित्रांनो टॅमॅटो टाकल्यावर आपला मसाला हा पूर्णपणे मऊसूर झालेला आहे आणि चांगल्यापणे याची ग्रेव्ही रेडी होत आहे. तोपर्यंत आपण सुके मसाले हे आपले घरगुतीचे आहेत ते काढून साईडला करूया. हे आपले घरगुतीचे मसाले आहेत मित्रांनो, ते आपण याच्यामध्ये. चला तर मित्रांनो, आपलं हे राहिलेलं वाटण आपण याच्यामध्ये राहिलेलं आहे ते आपण याच्यामध्ये पाणी टाकून ढवळून याच्यामध्ये हे पाणी आपण सोडूया. त्याने आपला मसाला हा भरपूर प्रकारे मऊसूर होऊन आपल्या मटणाला चांगल्या प्रकारे अंगाशी लागेल. बघा मित्रांनो, मसाला हा छानपैकी परतत आहे. जाळही खूप छान झालेला आहे. आता आपण टाकूया हे सुके मसाले. सुक्या मसाल्यांमध्ये आपण अर्धा टीस्पून हळद खलबत्त्यात घेतली होती. आता आपण थोडीशी हळद टाकणार आहोत, जास्त नाही. अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मीठ, 1 मोठा चमचा भरून हे लाल तिखट घरगुती आहे. अजून एक म्हणजे 2 चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच धण्याची पूड, 1.5 चम्मच. आपले मसाले चांगलेपणे फ्राय करून घेऊया याच्यामध्ये. चुलीवरचं जेवण बनवताना त्याची चव ही खूप छान लागते आणि त्याचा सुगंधही खूप छान येतो. बघा मित्रांनो, लाल तिखट टाकल्यावर आपला मसाला चांगल्या प्रकारे फ्राय होत आहे. मित्रांनो, बघूया आपल्या मसाल्याला कशा प्रकारे तेल सुटलेलं आहे. तर बघा तर मित्रांनो, मस्तपैकी आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि रंगही त्याचा खूप सुंदर आलेला आहे. आता मित्रांनो, आपण त्याच्यावर 2 मिनिटासाठी हे झाकण ठेवून देऊया आणि झाकणात थोडेसे पाणी टाकूया.
दोन मिनिटे ही आपली झालेली आहेत. आपण बघूया कशा प्रकारे आपला मसाला हा मॅग्नेट झालेला आहे. तर बघा मित्रांनो, खूप सुंदर प्रकारे झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे स्वच्छ धुतलेलं आपलं हे मटण, गावठी मटण आपण त्याच्यात सोडूया. मटण सोडल्यानंतर आपण त्याला 30 ते 45 मिनिटं आपण त्याचं मॅग्नेशियन होऊ देऊया. बघा मित्रांनो, मटण सोडल्यानंतर आपण याला पूर्णपणे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ते परातीमध्ये घेतलेलं थोडंसं पाणी त्याच्यात सोडूया. बघा मित्रांनो, आपलं हे मटण पूर्णपणे मॅग्नेट झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये हे पाणी गरम करून घेतलं होतं, ते पाणी याच्यावर थोडंसं सोडूया आणि परत आपण हे मटण मिक्स करून घेऊया. मटण हे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे मित्रांनो. त्याला थोडासा रस्सा सुद्धा आहे. चला तर मित्रांनो, आपलं हे मटण चांगल्या प्रकारे मॅग्नेट झालेलं आहे. आपण याला आता याच्यावर झाकण ठेवून 40 ते 45 मिनिटापर्यंत आपण याला चांगली वाफ देऊया आणि त्याच्यावर थोडंसं 2 कप असं पाणी ठेवूया, जेणेकरून आपलं मटण. चला मित्रांनो, आपले 40 ते 45 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. आता आपण प्लेट काढून बघूया आपलं मटण कशा प्रकारे शिजलेलं आहे. बघा मित्रांनो, मटण तर हे खूप छान प्रकारे शिजलेलं आहे आणि त्याला टेक्स्चर हे खूप छान आलेलं आहे. ग्रेव्ही ही खूप छान आलेली आहे आणि मटण हे खूप नरम शिजलेलं आहे. सुगंध ही खूप छान येत आहे मित्रांनो. चला तर मग आपण याला प्लेटमध्ये घेऊया. बघा मित्रांनो, किती सुंदर सुगंध येत आहे आणि लुसलुशीत शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही. मटण हे चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. चला तर मित्रांनो, या जेवायला.